नमस्कार मित्रांनो, मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दीपक तांबोळे लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील काही कथा आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे बंधन. रात्रीची जेवणं झाल्यावर रवी आणि मंदार बैठकीत येऊन बसले. ठरल्याप्रमाणे मंदार आज तो अप्रिय विषय रवीसमोर काढणार होता, पण त्याची बोलण्याची हिंमतच होत नव्हती. बैठकीच्या दाराशी चारू उभी होती. मंदार तो विषय काढायला घाबरतोय हे पाहिल्यावर तिनं मंदारला बोलण्याची खूण केली. शेवटी मंदार धीर एकवटून चाचरत म्हणाला, दादा, तुला एक सांगायचं होतं. मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितला आहे आणि तिथं शिफ्ट व्हायचं म्हणतोय. काय? आम्ही म्हणजे मी, चारू आणि आमची मुलं. शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार? रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहतच राहिला. हो दादा, अरे मुलांनाही शाळा जवळ पडेल. शिवाय मुलं आता मोठी होत आहेत. चारूचंही फ्रेंड सर्कल मोठं झालं आहे. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र झालं की आम्हालाही आमच्या जबाबदाऱ्या समजतील, नाही का? ते ऐकून रवी सुन्न झाला. त्यानं रेखाला हाक मारली. रेखा, अगं बघ जरा, हा मंदार काय म्हणतोय ते. रेखा बाहेर आली. ऐकलं का रेखा, हा मंदार वेगळं व्हायचं आहे म्हणतो. काय भाऊजी, अहो तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? अहो काय कमी आहे इथं? घर मोठं आहे, सगळ्यांना प्रायव्हसी आहे, अजून काय हवं आहे? रेखा बोलता बोलता गळात तिचा दाटून आला. चारू तिथंच उभी होती. ती पटकन पुढे आली. म्हणाली, अहो वहिनी, वेगळं होतंय म्हणजे आम्ही फक्त वेगळ्या घरात राहणार आहे. मनानं तर आपण एकत्रच आहोत. वेगळं राहण्यानं संबंध थोडेच तुटणार आहेत. एकमेकांकडे आपलं येणं चालूच राहील. रेखानं तिच्याकडे रागानं पाहिलं. तशी मंदार आणि चारूमधल्या कुजबुजीतून काहीतरी बेश शिजतोय याची कुणकुण तिला लागली होतीच. पण एवढा मोठा निर्णय चारू घेईल असं तिला वाटलं नव्हतं. मंदारला नाही तर हिला वेगळं व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं आणि कितीही समजावलं तरी ती ऐकणार नव्हतीच, हेही तिला माहीत होतं. तुम्हाला काय वाटेल ते करा, ती रागानं बोलली आणि किचनमध्ये निघून गेली. 2 दिवसांनी मंदारनं आपलं सामान ट्रॅकमध्ये घालून शिफ्ट केलं. सगळ्यात अवघड गेलं ते मुलांना समजावणं. मुलं रवी काकांचं घर सोडायलाच तयार नव्हते. रवीच्या मुलांशी त्याचं एवढं सख्य होतं की एकमेकांशिवाय ती जेवणसुद्धा करत नसायची. सोबत खेळणं, सोबत अभ्यास करणं यामुळे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. निरोप घेताना ती एकमेकांना सोडतच नव्हती. रवीची मुलंही काका राहू द्या ना त्यांना आज इथेच, आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय असं म्हणत होती आणि रडारड सुरू झाली. तशी चारूनं आपल्या मुलांच्या पाठीत धपाटे घातले आणि बळजबरीनं त्यांना कारमध्ये बसवलं. फ्लॅटमध्ये आल्यावर चारूनं सगळं सामान व्यवस्थित लावलं. मग मंदारला म्हणाली, कसलं मोकळं मोकळं वाटतंय मंदार. शेवटी आपलं घर ते आपलंच. किती स्वातंत्र्य आहे बघ इथे. केव्हाही झोपा, केव्हाही उठा, वाटेल तेवढा TV पहा, नाहीतर मोबाईलशी खेळत बसा. कुणी काही म्हणणार नाही. आता आपण काहीही खायला करू शकतो. मी माझ्या कितीही मैत्रिणींना बोलवू शकते. छान पार्ट्या करू शकते. अगं चारू, दादाकडेही आपल्याला खूप स्वातंत्र्य होतं. तिथंही तू सकाळी 9पर्यंत झोपायचीस, रात्री 11पर्यंत TV बघायचीस. तिथंही तू तुझ्या मैत्रिणींना पार्ट्यांना बोलवायचीस. कधी कुणी तुला अडवलं नाही. अरे पण शेवटी ते रविदादांचं घर ना, नाही म्हटलं तरी बंधन तर येणारच. मंदार काही बोलला नाही. चारूचा हा निर्णय त्यालासुद्धा पटला नव्हता, पण तिच्यासमोर त्याचं काही चालत नव्हतं. रात्री झोपताना मंदारला आठवलं, त्यांचं लग्न झाल्यावर 6च महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारूनं मंदारवर दडपण आणलं होतं. पण तू आलीस आणि 6च महिन्यात एका घराची 2 घरं केलीस. असं होईल आणि लोक तुलाच नावं ठेवतील. तेव्हा वर्ष होऊन जाऊ दे, मग बघू असं सांगून मंदारनं तिला गप्प केलं होतं. वर्ष संपता संपता चारू गरोदर राहिली आणि तो विषय बारगळला. चारूला आईवडील नव्हते. एक भाऊ जर्मनीत होता तर बहीण पुण्यात होती. चारूचं पहिलं बाळंतपण पुण्यात माझ्याकडेच करू असं तिच्या बहिणीनं सांगितलं होतं. पण 7वा महिना उलटला तरी तिचा फोन आला नाही. म्हणून चारूनंच तिला फोन लावला. बाळंतपणाचा विषय काढताच ती म्हणाली, अगं चारू, जरा गडबडीत झाली. रोटरी क्लब एक्सचेंज प्रोग्राममध्ये फ्रान्सच्या 2 मुली माझ्याकडे वर्षभर राहायला येत आहेत.
त्यांच्यासाठी घराचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे. घरात इतका पसारा आहे की तुला इथं राहणं मुश्किल होईल. तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं की तू तुझं बाळणपण तुझ्या घरीच सासरीच केलेलं उत्तम राहील. मात्र पुढच्या बाळणपणाला माझ्याकडे नक्की ये, तेव्हा मी तुला हक्कानं पुण्याला घेऊन येईन. कुण्या दूरच्या देशातल्या मुलींसाठी आपल्या बहिणीनं सख्ख्या बहिणीला झटकून टाकावं ही गोष्ट चारूच्या मनाला खूप लागली. ती रडायला लागली. मंदारनं ती गोष्ट रेखा वहिनीला सांगितली. वहिनीनं चारूला जवळ घेतलं आणि म्हणाले, अगं वेडे, रडतेस कशाला? मी आहे ना, हे तुझं माहेरच आहे असं समज. आपण करू सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. चारूची डिलिव्हरी झाली. सिझेरियन झालं. प्रतीक्षाचा जन्म झाला. प्रतीक्षा वर्षाची झाली आणि चारूच्या अंगात समाजसेवेचं वारं संचारलं. 1 वर्षाच्या प्रतीक्षाला रेखा वहिनींजवळ सोपवून चारूच्या महिला मंडळांच्या मीटिंग्स, कार्यक्रम सुरू झाले. आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. वर्तमानपत्रात तिचे फोटो झळकू लागले. तसं चारूचं घरात लक्ष कमी झालं. स्वतःची 2 मुलं आणि चारूची मुलगी यांना सांभाळताना रेखा वहिनींचा दिवस कधी उलटायचा ते कळायचंच नाही. पण रेखा वहिनींनी कधीही तक्रार केली नाही. उलट ती 4 चौघात चारूचं कौतुकच करायची. चारूच्या महिला मंडळात अशाच महिलांचा समावेश होता ज्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना हाकलून दिले किंवा त्या स्वतःच एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्या आहेत. चारूच्या संयुक्त कुटुंबाबद्दल त्या तिची चेष्टा करायचे. मग चारू मंदारवर आगपाखाड करायची. मंदारला बायकोचं वागणं खटकायचं. तो ते बोलूनही दाखवायचा. अशावेळी रेखा वहिनीच त्याला समजवायची. प्रतीक्षा 2-2.5 वर्षाची होत नाही तर चारू परत एकदा गरोदर राहिली. पहिलं सिझेरियन झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला 6व्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितला. वचन दिल्याप्रमाणे आपली बहीण आपल्याला बाळंतपणासाठी पुण्याला घेऊन जाईल अशी चारूची अपेक्षा होती. पण याही वेळी तिनं बहाणा केला. चारू, माझे म्हातारे सासू सासरे माझ्याकडे आले आहेत आणि रोटेशननुसार 6 महिने ते आता इथेच राहणार आहेत. त्यांचं करूनच माझा जीव मेत्ता कुटीला येतो. तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही गं. तू म्हणत असशील तर मी येते तुझ्याकडे. तेवढीच सासू सासऱ्यांपासून माझी सुटका. चारूनं मंदारला याबाबतीत विचारलं. तिची बहीण आली की करणार काहीच नाही, पण रेखा जमिनीवरचं तिची सरबराई करायला वेळ येईल हे मंदार जाणून होता. त्यानं स्पेशल नकार दिला. रागावलेली चारू 2 दिवस त्याच्याशी काही बोलली नाही. योग्य वेळी चारूची डिलिव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला. मागच्या वेळेप्रमाणेच याही वेळी रेखा वहिनींनी तिची खूप काळजी घेतली. प्रसाद 5 वर्षाचा झाला आणि प्रतीक्षा 8 वर्षाची झाल्यावर मात्र चारूनं मंदारचं ऐकलंच नाही. रविदादा आणि रेखा वहिनींपासून त्याला वेगळं करूनच तिनं मोका श्वास घेतला. पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगू लागली. वेळेवर डबे न मिळणं, जेवण न मिळणं, त्यामुळे उपवास घडणं असे प्रकार सुरू झाले. त्या अपार्टमेंटमध्ये मुलं होती, पण ती आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून बसायची. अख्ख्या अपार्टमेंटमध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही. त्यामुळे मुलांना जेलमध्ये आल्यासारखं वाटू लागलं. चारूचं समाजसेवेसाठी सातत्यानं बाहेर जाणं मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक होऊ लागलं. मंदारची चिडचिड होऊ लागली. चारूसोबत त्याचे वारंवार खटके ओढू लागले. मुलांना रेखा काकूंच्या चवदार जेवणाची सवय झालेली. त्यांना चारूच्या हातचं बेचव जेवण आवडायचंच नाही. साहजिकच चारूच्या स्वयंपाकाची तुलना त्यांनी रेखा काकूंबरोबर केली की चारू चिडायची, मुलांना फटके लावायची, नाहीतर शिक्षा करायची. तिची स्वतःचीही खूप धावपळ व्हायची. समाजसेवा आणि घरकाम यांचा ताळमेळ बसवणं तिला कठीण होऊन बसलं. शेवटी तिनं स्वयंपाकासकट सगळ्या कामासाठी बाई लावून घेतली. यामुळे तिला तर फुरसत मिळू लागली, पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली. कारण बाईच्या वेळानुसार त्यांना तडजोड करावी लागत होती. बाई ज्या दिवशी खाडे करायची त्या दिवशी तर त्यांचे फारच हाल व्हायचे. वरून चारूला काही बोललं की ती त्यांच्यावर संतापायची. थोडक्यात चारू वगळता कोणालाही या अशा स्वातंत्र्याचा आनंद वाटत नव्हता. नको तो निर्णय घेतला होता. त्याची शिक्षा भोगणं भाग होतं. मंदार अधूनमधून रविदादाकडे जाऊन यायचा. तेव्हा रविदादा आणि रेखा वहिनी त्यांची अगत्यानं चौकशी करत. पण आपली होत असलेली परवड त्यांना सांगायचा मंदारला धीर व्हायचा नाही.
वेगळं झालं तरी आपले संबंध थोडीच तुटणार आहेत असं ठणकावून म्हणणारी चारू मात्र वेगळी निघाल्यापासून एकदाही रेखा वहिनीकडे गेली नव्हती. तिनं कधी तिला आपल्या घरीसुद्धा बोलावलं नव्हतं. स्वातंत्र्याचे 7-8 महिने निघून गेले आणि एक दिवस चारू आजारी पडली. ताप उतरेना म्हणून टेस्ट केल्यानंतर टायफॉईडचं निदान झालं. मंदारनं चारूला दवाखान्यात ॲडमिट केलं. भरीसभर म्हणून स्वयंपाक आणि घरकाम करणाऱ्या बाईनं लग्नासाठी 15 दिवस दांडी मारली. मंदारचे फार हाल होऊ लागले. रात्री मुलांना शेजारपाजारांकडे ठेवून हॉस्पिटलमध्ये झोपायला जाणं, सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांचे डबे तयार करणं, मग स्वतः तयार होऊन परत हॉस्पिटलमध्ये जाणं, चारूच्या वेगवेगळ्या टेस्ट करणं, यात प्रचंड मंदार थकत होता. उगवलेला दिवस कधी पार पडायचा हे त्याला कळतच नव्हतं. चारूच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. त्यातच तिला चिकनगुनिया झाल्याचं निदान झालं आणि तिच्या हालमध्ये अजूनच भर पडली. तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करून जात होत्या, पण एकीनंही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही. एक दिवस संध्याकाळी थकलेला मंदार चारूजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना दरवाजावर थाप पडली. मंदारनं दार उघडून पाहिलं तर बाहेर रविदादा आणि रेखा वहिनी उभे होते. अरे दादा वहिनी, तुम्हाला कोणी कळवलं? मंदार, अरे चारू आजारी असल्याचं तू तरी कळवायचंस ना. एक साधा फोन तरी करायचास. वेगळा झालास म्हणजे आमचा काहीच संबंध राहिला नाही असं का? रवीने आत येता येता विचारलं. तसं काही नाही रे दादा, पण काही बोलू नका भाऊजी. आज प्रतीक्षा आणि प्रसाद घरी आले नसते तर आम्हाला काही कळलं नसतं. काय? मुलं तुमच्याकडे आली आहेत? हो, आईवडिलांचे होणारे हाल त्यांना पाहावले गेले नाहीत म्हणून ती आमच्याकडे आलेत आणि आता चारू घरी येईपर्यंत त्यांना आमच्याकडेच राहू देत. बापरे, काय भयंकर अवस्था झाली चारूची. चारूकडे पाहत रवी म्हणाला. आणि या कोणत्या दवाखान्यात घेऊन आलास तू तिला? अरे आपल्या इतक्या डॉक्टरांच्या ओळखी आहेत, चांगल्या डॉक्टरांकडे तर न्यायचंच ना. आणि आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असताना तू विकत औषधं घेतलीस. मंदारला काय बोलावं तेच कळेना. रवीने फाईल बघितली, मग म्हणाला, आपण आत्ताच चारूला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करूया. मी डॉक्टरांशी बोलतो आणि ॲम्ब्युलन्स बोलवून घेतो. रेखा चारूजवळ बसली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि भाऊजी, मी थांबत जाईन रात्री चारूजवळ, तुम्ही जाऊन आराम करा. ते ऐकून चारूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी तुमच्या कितीही ओळखी असू द्या, संकटात रक्ताचीच नाती मदतीला धावून येत असतात, हे तिला आज कळत होतं. 15 दिवसांनी बरी झाल्यावर चारूला रेखा वहिनी आपल्या घरी आरामाला घेऊन आली. एके दिवशी संध्याकाळी मंदारनं बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली. चला मुलांनो, आपल्याला आता घरी जायचंय. प्रतीक्षा, आपला भाऊ आणि रवीच्या मुलांसह आत आली. मंदारसोबत रवी, चारू आणि रेखा वहिनी बसली होती. मी नाही येणार तिकडे. तुम्ही मला कितीही बोला, मारा, पण मी तिकडे येणार नाही. मी रवी काकाकडेच राहणार आहे. ती मंदारसमोर धीटपणे उभी राहत म्हणाली. सगळेजण तिच्याकडे आश्चर्यानं बघत असताना छोटा प्रसाद आपल्या बहिणीला जाऊन बिलगला आणि म्हणाला, मी पण नाही येणार, मला नाही जायचं त्या घरी. मंदार त्यांच्या निश्चयाकडे आणि आवाजातल्या ठामपणामुळे पुढे निशब्द झाला. असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही याची त्याला खंत वाटली. ठीक आहे, तुम्ही जाणार नाही तर मग मी सुद्धा तिकडे जाणार नाही, मंदार चारूकडे पाहत म्हणाला. चारूच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिनं रेखा वहिनींचे पाय धरले. वहिनी, मी चुकले, मला माफ करा, मी खूप वाईट वागले तुमच्याशी. रेखा वहिनीनं तिला उचलून जवळ घेतलं. म्हणाली, अगं वेडे, एकमेकांना सुखदुःखात साथ देण्यासाठीच तर ही बंधनं असतात ना. मला कल्पना आहे की एकत्र कुटुंबात रूम वेगळ्या असल्या तरी प्रायव्हसी मिळत नाही, पण ज्या सुखाकरिता आपण ही बंधनं तोडून स्वतंत्र होऊ पाहतो ते सुख क्षणिक असतं. आपल्यापेक्षा ही लहान मुलं बघ, किती शहाणी असतात. ती एकमेकांशी भांडतात, माऱ्या करतात, पण पुन्हा एक होतात. आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात. शेअरिंगचं सुख त्यांना कळलेलं असतं. आपण मोठी माणसं मात्र स्वतंत्र होऊ पाहतो, पण त्या स्वातंत्र्यामुळे येणारी वेगळी बंधनं अजूनच त्रासदायक ठरतात. या सर्व प्रकारात तुझी नाही, तुझ्या वयाची चूक आहे. लग्न झाल्यानंतर मलासुद्धा आपला राजा राणीचा संसार असावा असं वाटायचं,
पण नंदा दिरांची लग्न, सासू सासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळे मला स्वतंत्र होता आलं नाही. नंतर तर ही बंधनच मला आवडायला लागली. आता तर मी त्याशिवाय जगूच शकत नाही. चारूने डोळे पुसले, दिराकडे पाहिलं आणि म्हणाले, भाऊजी, आम्ही परत या घरात आलेलं चालेल? चालेल? अगं, हे घर तुझंच आहे चारू. मंदार, घेऊन ये सगळं सामान. मुलांनी आनंदानं एकमेकांना मिठा मारला. ते पाहून मंदारचे डोळे आसवांनी भरून गेले. काय मग मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली ना? अशाच छान छान कथा सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.